हिरकणी महिला अर्बन बँकेची वार्षिक आमसभा संपन्न। हिरकणी महिला अर्बन बँकेची वार्षिक आमसभा दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी स्थानिक मोनी बाबा संस्थान येथे संपन्न झाली। यावेळी हिरकणी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ वृषालीताई बोंद्रे, माजी आमदार सौरेखाताई खेडेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चिखली शहर अध्यक्ष अथरुद्दीन काजी, उदयनगरचे सरपंच मनोज लावडकर यांच्यासह हिरकणी महिला अर्बन बँकेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हिरकणी महिला अर्बन बँकेच्या वार्षिक आमसभेचे मुख्य आकर्षण म्हणजे बँकेला मिळालेला यावर्षीचा दीपस्तंभ पुरस्कार होता। या पुरस्काराने संस्थेची प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे। मान्यवरांनी आपल्या भाषणातून हिरकणी बँकेच्या कार्याचे कौतुक केले। खूप स्वागत करतो। खरं तर रेखाताईंचे विशेष स्वागत आणि आभार। काल ताईची आणि आमची खरेदी विक्री संघाच्या आमसभेमध्ये भेट झाली होती आणि खरेदी विक्रीच्या त्या आमसभेमध्ये ताईंनी असं सांगितलं मला की उद्या आमच्या हिरकणी पतसंस्थेची आमसभा आहे। मला मनापासून आनंद झाला की ताई या परिवाराच्या आहेत ही आमची पण भावना आहे आणि तीच भावना ताईच्या तोंडून निघाली। मला खरंच खूप चांगलं वाटलं आणि मी आल्यानंतर वृषालीला सांगितलं की अरे ताईने मला आठवण करून दिली की उद्या हिरकणी पतसंस्थेची आमसभा आहे म्हणून मी विसरलो होतो। वृषाली बोंद्रे असतील, त्याचप्रमाणे हाकेताई असतील, शिसोद्याताई असतील, सर्व आमच्या संचालक असतील, संचालिका आमच्या आणि त्यासोबतच सर्व सल्लागार मंडळ या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हिरकणी पतसंस्थेची घोडदौड अत्यंत जोरदार सुरू आहे। हिरकणी पतसंस्थेला यावर्षी राज्याचा दीपस्तंभ पुरस्कार उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मिळाला। मी हिरकणी पतसंस्थेचं मनापासून अभिनंदन करतो। या संस्थेने जी काही प्रगती केलेली आहे आणि या प्रगती करण्यासाठी ज्या जबाबदार आहेत त्या आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा, हिरकणी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय वृषालीताई आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून बुजून सहभागी झाले। कालच्या ज्या काही डायलॉग्स होतात झाले तिथे त्याचं वर्णन इथे राहुल भाऊंनी केलेलं आहे। ते उपस्थित राहिले, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते माननीय चिखलीचे माजी आमदार, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राहुल भाऊ, पतसंस्था चिखलीमध्ये जे चालवतात ते माननीय दीपकजी देशमाने, मंचाकावर बसून आमचे शेतकी खरेदी विक्री संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ईश्वररावजी इंगळे। पण खरं सांगताना निश्चितच मलाही असं वाटतंय की महिलांना जर संधी मिळाली तर त्या निश्चित पुढे येतात, पण काही ठिकाणी त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी त्या पहिले कुटुंबाला महत्त्व देतात, त्यांच्या त्या जबाबदारीला महत्त्व देतात आणि नंतर इतर गोष्टींना प्राधान्य देतात। त्यामुळे त्यांची जरी इच्छा असली आपण पुढे आलं पाहिजे तरी कुठेतरी त्या या कारणांमुळे कदाचित मागे पडत असतील। पण आज हिरकणीच्या या आमसभेला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करते। तर आज या पतसंस्थेच्या आमसभेला
जे काही उपस्थित मान्यवर आहे त्यांचे सुद्धा हिरकणीच्या माध्यमातून मी मनापासून कौतुक करते, स्वागत करते की त्या अतिशय व्यस्त वेळेमधून आपल्या या सभेला उपस्थित राहिलात आणि विशेष करून त्या आमच्या गौरी सजावटच्या ज्या स्पर्धक आहेत की त्यांना या ठिकाणी आम्ही जी बक्षिसं दिली आहेत त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करते की गेले 8 ते 10 वर्षापासून आम्ही गौरी सजावट स्पर्धा आयोजित करतो आणि त्या स्पर्धेला आमच्या मायमाऊला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात आणि दरवर्षी त्यांच्या ज्या काही कल्पना असतात गौरी सजावटचे जे काही देखावे असतात ते खूप चांगल्या पद्धतीने ते सादर करतात आणि आमची जी टीम आहे की गेली अनेक वर्षापासून आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या परीक्षण करण्यासाठी जातात आणि त्या दिवसभर त्यांचा वेळ त्या ठिकाणी खर्च करतात। त्यामुळे त्या उत्कृष्ट परीक्षण करून उत्कृष्ट देखाव्यांना एक नंबर दिला जातो आणि त्यांना बक्षीस दिले जाते। तर आता ज्या 1, 2, 3 हे जे नंबर आहेत ते आपण मुद्दाम या ठिकाणी द्यायचे थांबवले आणि आता आपण ताईंच्या उपस्थितीत आणि आदरणीय राहुलजींच्या हस्ते आपण ते 1, 2, 3 पुरस्कार जे आहोत ते आपण या माझ्या मैत्रिणींना देणार आहोत आणि सगळ्यांना मनापासून एक आग्रहाची विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आपण जेवणासाठी खाली जाणार आहोत, त्यामुळे कुणी घाई न करता जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे। आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते आणि ज्या स्पर्धक आहेत त्यांना आम्ही जे काही मोमेंटो आणि गिफ्ट दिले आहे आणि ज्यांनी या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी ज्या हजर राहू शकल्या नाही त्यांना सुद्धा आमची बक्षिसं घरपोच पोहोचवल्या जातील याची दखल सगळ्यांनी घ्यायची आहे। आणि आता लगेच मी हे सूत्र जे आहेत ते आमची संचालन करणारे माझी जी बहीणच जिला म्हणेन मी किरण वाघमारे यांना सोपवते आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आमचे धन्यवाद। बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला। त्यांनी उपस्थित महिलांना उद्योजकता आणि स्वावलंबनाच्या दिशेने आणखी मोठे पावले उचलण्याचे आवाहन केले। महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती। सभेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे या बँकेच्या महिलांमधील लोकप्रियतेचा प्रत्यय आला। यावेळी हिरकणी बँकेतर्फे घेण्यात आलेल्या गौरी सजावट व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले। या कार्यक्रमाने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला। हिरकणी महिला अर्बन बँकेची प्रगती अत्यंत उल्लेखनीय असून बँकेने महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे।